नमस्कार. पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत फोकवारी या नव्या कार्यक्रमात मी निलेश तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. या महाराष्ट्राला लोककलेची, लोककलावंतांची फार मोठी परंपरा आहे, देणगी आहे. परंतु काळाच्या ओघात हे लोककलावंत कायमच उपेक्षित राहिले आहेत. म्हणूनच लोककलावंतांची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि आजच्या पहिल्याच भागात आपल्या भेटीला आलेले आहेत पद्मश्री पुरस्कार विजेते तारपा वादक भिकल्या धिंडाजी. आजचा आपला पहिलाच भाग सांगायला आश्चर्यही वाटतंय, अभिमानही वाटतोय. वयाच्या 92व्या वर्षी एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी त्यांची ऊर्जा आहे, असा ते आवाज काढतात त्यांच्या तारप्यातून. बाबा, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. मी मगाशीच म्हटलं की 92 वर्षाचे तुम्ही आहात, पण तुमचा उत्साह, तुमची ऊर्जा अगदी आम्हाला लाजवेल अशी आहे. कुठून येते ही ऊर्जा? ही ऊर्जा शरीरातच. शरीर म्हणजे आपला शरीर हो, जो जीव आहे होच देव आहे. आणि शरीराला हे डावा उजवा आहे, हो डावा हात आहे, हो उजवा आहे. आणि ते ही जी आपली जीभ आहे, हा जीभ म्हणजे शरीर देवाने ही पंखा दिलेला आहे. काय याला रेंज नको आणि काय नको, फक्त ही जीभ आहे ही देवाने बोलायसाठी दिली, चालायसाठी. आमचं पहिला म्हणजे ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्मिती केली, देव निघून गेला. आता देव नाही हा, आता माणूस आहे, तोच देव आहे. माणसाने माणसासारखा वागला पाहिजे, माणसाने माणसासारखा बोलला चालला पाहिजे. म्हणून आम्हाला असं आमचा आजोबा नवश्या पिंजोबा पहिलं वाजवायचं हे वाद्य. त्याच्यावर नवश्या गेल्यावर धाकल्या वाजवायचा. आणि धाकल्या वाजवताना मग लाडक्या वाजवायच्या. लाडक्या माझा बाप लाडक्या वाजवायचा. लाडक्यानी मला सांगितलं की बाबा हे आपलं वाद्य दैवत आहे आदिवासीचा. वारा येतो तेव्हा झाड हिलतं, तसं हे देवता याला श्वास दिला की श्वासाने ते वाजतं. क्या बात आहे, वा. असं म्हणजे ते मी गायीशी जायच्या, मला सांगायच्या बाबा शाळेत जाऊन काय करशील, नोकरी करणार आहेस काय, हे वाद्य वाजव, हे आपलं वाद्य ह्या आदिवासीचा दैवत आहे. देव आता देव पैशावालाचा देव आहे. पैसा असला तर जाऊन दर्शन घेणं, आपल्याला पैसा नाही तर दर्शन काय घ्यायचं. म्हणजे हे दर्शन सारखा मला झाला. आणि तेथून मला कळायला लागला, शरीराला पण कळायला लागला. मग असं वाजवता 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 मला बरंचसं आता ते डोहरलीचा चाळा, बायांचा चाळा, डोंगर हाकणीचा चाळा, गुंजबाईचा चाळा, असं बरंचसं चाळं हे हृदयात निर्माण होतात. आणि हृदयाची जी हवा निघती त्याचे काय गुण आहेत ते त्याचे सांगायचा. मी आज शिकतो तर मी तुम्हाला लिहून देतो, हा ग म भ न असा. पण ते हे जीभ जे आहे ना, ही फक्त जीभ तशी वाचा बोलते आणि जीव तसा सांगतो काय बोलायचं ते. असं त्याच्याशी ही निर्माण झाला. म्हणजे हे सगळं जे आहे ते तुमच्या घरातच होतं, घरातच परंपरेपासून तुमच्याकडे आलं. मग कधी असं वाटलं नाही का की शाळेत जाऊन हे लोकांपर्यंत पण पोहोचवावं? शाळेत मग ही पंचायत स्थापन झाली तेव्हा मास्तर ठेवला, तर मास्तर ते पोरांना शिकवतो. मग तसा सरकारला जे त्याला पहिला आवड असते आणि तो सांगतो काय बेकार पोरा शिकवते, ही तारपा शिकव. मग माझा आजोबा शिकवता, ना तर आमचा वडील शिकवता, नाही तर मी शाळेत नाही गेलो, गायीशी गेलो, गायी चारायची. का तर रोजीरोटी कोण देणार आहे, 7 मुलं आमची बापाची, काय एकटा पोसू शकत नाही तो. मग शेत करायला लागलो. आणि तेवढ्यात म्हणजे कोठी गाव, कोठेही वसायचं आणि कोठेही जमीन कसायची. काय हे काँग्रेसचं कायदा आलं, नेम चाललं. मग शेठ सावकार आलं, त्याही जमिनी गेल्या पैशावालं, मग त्यांचे गडी लोक राहायचं. असं करून करून माझी ती साधारण मग मोठा वाढलो. मग माझ्याला जवळजवळ 21-22 वर्षात वय झाली. मग यांचे घरी गाई चारायला मी गेलो होतो. माझ्या सासरवाडीला माझी बहीण दिली ना मोठी ती, मग तिची वेगळी निघली. मग तिच्या बकऱ्या होत्या, मी चारायला गेलो. काय तेव्हा ही लहान होती, बकऱ्याशी काही नाही येत होती ती. मग ती मोठा तिचा भाव तोही यायचा, त्याच्यावर मग त्याची बहीण ती यायची. असं करता करता
त्यांची आमची एकत्रित गुरा चाराची. मग यांच्या माझ्या सासऱ्याला 2 बायका, वडिलीच्या वडील त्याला माझी बहीण दिली ना, आणि ही धाकली होती, मुला नाही होत म्हणून यांची केली. मग त्यांना तेल मुलं झाली, ती 7-8 झाली. म्हणजे कमी वयात लग्न झालं पण शाळेत त्यावेळी जाणंच नाही झालं नाही, तुमचं. नाही, नाही, नाही. शाळाच नाही. लग्न तर फार मगच झालं ना. मग तेव्हा मी लागलो जिल्हा परिषदमध्ये कामाला लागलो ना. मग त्याच्यात मी 2.25 रुपये मजुरी. मग ते मी मजुरी करायच्या, थोडंफार 5-20 रुपये ठेवायच्या, कधी 8 आणे ठेवायच्या. असं करून 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 मी जमीन 700 रुपये जमवलं, 700. आणि मग ते बापाला आईला दाखवलं काय 700 रुपये, 700 रुपयाचं लग्न होलं काय. मग त्याने सांगला हो ठरवू, घरी आहे पैसे. तेव्हा त्यांच्या आई बापाला फक्त 101 रुपये द्यायचं, 101 रुपये द्यायचे त्यावेळी. हां देत. ते दिलं आणि अर्धा क्विंटल म्हणजे 50 किलो धान्य द्यायचा, तुरी 2 किलो, बस. त्याच्यात ते लग्न 2-3 दिवस होतात लग्नाला आमचे. पण खरंय. हां, आणि तसा केला. मग तेव्हा माझ्या सगळाच कळायला लागला. मी कोणाचे गडी नाही राहिलो, कोणाचे काही नाही. आणि तेथून हे वाद्याने मला काहीतरी जरा बुद्धी दिली. असं करता 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 आज त्या जर सांगायला गेला ना, ही पोथी पुराण सांगायला गेला तर आपल्याला काही महिन्यात पण दिवस पुरणार नाही आपल्याला. खरंय. तुम्ही मगाशी म्हणालात की हे तारपा वाद्य, हां वाद्यामध्ये जे वाजवायचे गोष्टी असतात, हां ज्या गावागावांमध्ये वाजवल्या जातात, हो. त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात, जसं की एखादं वाद्य एखाद्या समाजाने वाजवायचं, काही वाजवण्यासाठी काही अधिकार असतात, काही नियम असतात. तसं ह्या वाद्याचे काही अधिकार आहेत का, काही नियम आहेत का, की ते कोणी वाजवलं पाहिजे, कशाच्या संदर्भात वाजवलं पाहिजे, कुठल्या सणाला वाजवलं पाहिजे, हे आता सध्या की वाजवायचं गावात कुणीही वाजवू शकतं? त्याचा विचार त्याला विचारायला पाहिजे. समताच्या विचाराला विचार झाल्याशिवाय विकास होईल काय. मी काय वाजवायचा, ढोलक वाजवायचा, काय बुलबुल वाजवायचा, तो त्याचे विचाराला त्यांनी विचार केला पाहिजे ना. त्यांनी जर विचारच नाही केला तर विचाराला कोण मार्गदर्शन दाखवल. असं त्याचे जर ते मनातच नाही, इच्छा आहे, बरोबर. इच्छा पाहिजे, इच्छेप्रमाणे आहे. आम्हाला ते आडवडील ते काळातला मी नाही, पण आजोबा पिंजोबा असं थोडं थोडं ते आमच्या जशी काय आपण आपले काही गोष्टी आडवडिलापासून सांगू ना, असं वागू नका, तसं वागू नका, तसं त्या नेम पाळला. आणि परत आलो त्या आई बापाही आम्हाला सांगला, गायची नुसता गाय चरायच्या आणि उगाच बसून राहायच्या, तसं वाजवायच्या. याच्यात सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आता हे कुठल्या कुठल्या सणाला वाजवता तुम्ही? हे सणाला आता 25 पासून वाजवायचा. 25 गेला, शेतीवाडी केली, काही आरामशीर म्हणजे लोक जेवली की 9 वाजेपासून वाजवायला घेतात. मग 1 वाजत 2 वाजत नाचतात मजा म्हणून. सगळं असं दररोज तारपा वाजून लोक नाचतात याच्यावर. याचं हो नाच माझा फार आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. आणि शेतीवाडी आमचे लोक सांगतात ना, काही हिरवा देव आमचा आदिवासीचा हिरवा देव आधीचा, म्हणजे त्याचा आता मीच सांगू शकत नाही, दुसरा नाही कोणी सांग की थोडा अभ्यास पाहिजे अभ्यास. तर ते शेतीवाडी आमची आदिवासीची आहे ना, तो त्याचा मालक आहे. मग नाकरे टोकरे जाबर मोर जे कोणचे तरी आमचे कोळीचं समाज, बरोबर. तो त्याला मानत, तो देव आमचा आहे. आदिवासी समाज पहिल्यापासून निसर्गाला देव मानत आलाय. देव तुमच्यासाठी निसर्ग हाच देव हे आहे. आज देव आहे. मग त्या निसर्गाची पूजा तुम्ही कसं करता? याच्यावर करतो. मग पंचवीला वाजवायचा, त्याच्या मग मध्ये मध्ये वाजवायचा. मग येते बार्शी, पण हा आपले दसरा आहे, तो मग दिवाळी. आणि दिवाळीचा सण म्हणजे याच्यावर आमचा गजरा. ते तोड्याला काही नसला तरी पहिलं आम्ही गंजी फरस 4 आण्याला गंजी फरस, 8 आण्याला लोंगोटी. अशी ही लोंगोटी आहे ना, ही लोंगोटी आमची अजून आहे. ही लोंगोटी निसायची, मस्त तेल लावायचा, तडका उडत हिंदवायचा. वाजवणार वाजवा, ठेकावारी, जसं नाचता येईल तसं नाचायचा. आणि फार मजा. हे याच्यातचे काय गुण आहेत
जसं एखाद माणसाची मनात जे काय गुण आहेत आणि काय गुणांनी बोलतो चालतो असं ते गुण आहेत. बरोबर. आणि हे गुणानुसार मी गुणीवंत झालो. म्हणून तुम्हाला आज हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार मिळा असं. ज्या वाद्यामुळे पुरस्कार मिळालेला हा. आहे, साधारणतः लोकांना सगळी वाद्य माहीत असतात, माहीत जी असतात. टीव्ही वरती दिसतात, हा. जी वाजवताना दिसतात ती वाद्य माहीत माहीत असतात. असतात. पण हे आदिवासी समाजाचं वाद्य सगळ्यांना माहीत नाहीये. नाही आहे. तर मला असं वाटतं की वाद्य कसं तयार होतं, हो. त्याची ओळख काय आहे, हा. त्याला किती दिवस लागतात, त्याला कारण की याच्या मागची मेहनत खरी आहे. हा. याची सगळी साहित्य असली ना तर आपले एक दिवसालाच किंवा 2 दिवसाला करू शकतो. बंबू आणायचा, कोराय होल पाडायचं, त्याला हे मेन पाहिजे, म्हणजे 2-3 दिवसात तरी पण होतं हे. आता हे माडाचं पात, हे जे माडाचं पात आहे ना याचा साऊंड बनवलेला आहे. हे माडाचं पात म्हणजे हे पात हा साऊंड पासून, ह्याचा साऊंड जो बनवलाय तो हा. याच्यापासून बनवला. हा, याच्यापासून बनवला. आणि ही बंबू म्हणजे ही मादी आहे, ही मादी आहे आणि हा पुरुष. पुरुषाला काय असतं, हे मादीनं बुराक असता. म्हणजे वाद्यात सुद्धा जसं इतर ढोलकीमध्ये किंवा इतर वाद्य हा. तबल्यामध्ये जसं नर मादी असतं, हा, तसं तसं ना- ह्याच्यात पण नर मादी आहे. नर मादी आहे. नर मादी असल्याशिवाय मुलबाळ होतंय काय? नाही. तसं हे नर मादी आहे. आणि म्हणजे हे वरती येतो भोपळा. हा भोपळा, हा म्हणजे त्याला सुवास म्हणजे एकत्रितपणा आला पाहिजे ना. श्वास मिलन झाला तेव्हा आवाज निघेल. पत्नी जर आपल्याला जर तिने आवडीने हे काही केला नाही तर मुलबाळ होतं काय? हा परिवार आहे. म्हणजे याच्यातनं निघणारा आवाज तो मुलासारखा आहे. वा. वाह, क्या बात आहे. असं आहे ते. एवढा सांगायला गेला तर हे पवित्र फार मोठा आहे. असं आज तुम्हाला एवढं सांगायला गेला तर असे देवाला तर हे डोळी पाहिला असेल, पण हे डोळी नाही पाहिला असेल ना, पण हे डोळी पण पाहायला पाहिजे. असा हा सराव आहे. सराव. तारपा वाजवायला श्वास खूप लागतो. श्वास काय नाही, काही नाही. आपल्याला जेवायला लागलो तर त्याला काय जेवढा भूक तेवढाच आपले जेवणार ना. आपले जठरमध्ये जेवढा मावल तेवढाच आपले खाणार, जास्ती तर नाही खाणार. तसा हो आपल्याला श्वास आहे ना, हो जठरमधून जो काढायचा आहे त्याला तेवढीच ताकद यायला पण पाहिजे आणि आपल्या शरीराला पण ताकद तेवढीच पाहिजे. बरोबर. हे शरीर बनवलं आहे. पत्नीचा, पुरुष स्त्री पुरुषचा शरीर आहे. तसा हे असा जास्त काही अडचणीतल्या गोष्टी नाही, पण समजतं ना. सोप्या गोष्टी फक्त समजून घेतल्या समजून पाहिजे. घेतल्या या पाहिजे. वाद्याला तुम्ही इथे काहीतरी लावलंय, तो चिकट पदार्थ नेमका काय आहे? हे मध जी मध आहे ना ती घट्ट केलेली आहे. त्याचे जे असं भांड्याचं जे आपली आहे तव्याची मस आहे नाही ती त्यात मिक्स केली. म्हणजे हे सगळं नैसर्गिक वस्तूंपासून हा, तुम्ही तयार केलं. असं तयार केलं आहे. आज इतकी वर्ष झालं वाजवताय, किती वर्ष झालं हा तारपा तुमच्या हातात आहे? हे माझे तर म्हणजे 10-12 वर्षाचा मोठा, पण मी 15 वर्षापासून मी चांगला शिकायला लागलो. म्हणजे 15 आज वर्षापासून जवळपास 80 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही वाजवताय. वाजवतो. कुठे कुठे गेलात हा तारपा घेऊन? इथे इकडे जवळ तर आळंदी, जेजुरी, बारामती, सान्या, सिंगापूर इकडं मी जायचा. इकडे व्यवसाय नाही म्हणून जायचा. देवदर्शनाला मागत हे देवळात ते देवळात रोजीरोटी सोड कोणा तरी आणा पैसा दिला होटलांचा आणि खायचा. एक दिवस मंदिराचे मेऱ्याला झोपून राहायचा. परत तिकडून याला जायचा जेजुरीच्या तिकडं पायरीवर जाऊन कुठंतरी झोपायचा. अरे गरीब माणसाला मला कोण लुटणार आहे असं करून झोपायचा. काय रे बाबा हे इकडं तिकडं खाली झोप, तिकडं बाबा खाली झोपू असा तू सांगणारा मला नाही. देवाने सांगला काय तुला ऑर्डर दिली काय? देवाने सांगला काय? मी देवदर्शनाला आलो, माझ्या मनावर मी काय करू शकत. त्याला तुझं काय देव मालकीचा नाही तुझे. चांगला गप राहायचा. परत तिकडे गेला कोणी सांगितलं ए बाबा इकडं रस्त्यावर काय गडबड करायची नाही, तो माझा प्रश्न आहे. मला पाहिला काय मी देव आहे काय माणूस आहे तुला सांगण्याची काय तुझ्याकडं मग काही परवानगी आहे काय? बरोबर. अजून निघायच्या. काय रे बाबा इकडं हे देवाला इथं गोंधळ काय केला? मी गोंधळ नाही केला. मी देवाला आमंत्रण करायला आलो, देव बोलवायला लागलो. देव येतो काय? येतो तो तुम्ही बघितला काय देव? मी देव बघितला म्हणून मी इथं आला.
मग कसा बघितला मी त्याला चांगला, हे डोळी बघितला, हे डोळी पण बघितला मी, दोन्ही डोळ्यांनी एकंदरीत बघितला, अजून विभागणी पण केली. तुम्ही देवाला मानता का? आणि हे वाद्य कुठल्या कुठल्या देवासाठी वाजवलं हे जातं? देवाच्यासाठी वाजायचं, कंचे आमच्या हिरव्या देवाच्यासाठी देव कलहवर घालायला वाजवायचा, काहीतरी कार्यक्रम देवाचा असला तर देवाचाच वाद्य आहे, देवाने श्वास दिलाय म्हणून ते हे वाद्य आहे ना. आज हा दुर्मिळ झालेला आहे प्रकार, तारपा प्रकार. आता तुमच्या पिढीतलं कोण कोण वाजवतं? म्हणजे मुलं नातवंड वाजवतात का? नातवंड वाजवतात, मुली वाजवतात, पण ते आता साळत जात, त्याची त्याला एवढा अभ्यास नाही आहे. काय मुलग्याला शिकवायला गेला तर मुलगा एक दिवस एक दिवस नाही वाजवल असा. आणि आता दुसरे लोकांना मी शिकवलं तर ते मला उलट बोलायला लागलं. काय अरे तोच काय वाजव, मी पण वाजवू, पण तू वाजवस, मी शिकवला म्हणून मला सांगस तोच काय वाजव मी पण. मग तुझ्या बापाची शिक्षण आहे काय? तुझ्या बापाने शिकवलं काय? बरोबर. म्हणजे ज्यांना तुम्ही शिकवलं असतेच तुम्हाला हा बोलताय. तेच सांगतात ना, तेच माझं निंदा करत, अरे तोच कोण मोठा, अरे मी मोठा. म्हणजे आमची निसर्ग, आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा लाडक्या वाजवायचा, आणि लाडक्याचा मुलगा भिकल्या वाजवायचा. आज माझी हेवयन मला दयाला माने साथ दिला, आंतडीचं ऑपरेशन झाला, यांना आशीर्वाद दिला, डोळ्यांना दिसत नाही आशीर्वाद दिला, लखवा झाला आशीर्वाद दिला, आणि श्वास मला त्याने पूर्तता श्वास दिला अजून तरी पण तुमच्यासाठी तुमचं वाद्यच देव आहे. मग असं म्हणून सांगतो का, आता लोक माझे दर्शनाला येतात, कोणी आफ्रिकेचे ओरिशाची माणसं माझे दाराशी येतात. काय तो देव निर्जीव आहे, विठ्ठल रुक्माई, त्याचा मी निंदा नाही करत, पण ते देवाची धंदा करणाराची माड्या बांधल्या, मी कोठमाड्या बांधल्या. माझ्या माड्या फक्त माणूस की प्यारी आहे म्हणून माणूस माणसासारखा येतो आणि भेट घेतो. वा वा. मी जास्ती बोललो नाही, बरोबर, पण बरोबर. माझा अनुभव, माझे बोलण्याला जो नॉलेज काय आहे तो नॉलेज ओळखायचा, बरोबर. त्यातला अर्थ समजून घ्यायला अर्थ पाहिजे. समजून घ्यायचा. आज इतकी लोक तुम्हाला भेटायला येत आहेत, पण याची सुरुवात कधी झाली? पहिला पुरस्कार आठवतोय का तुम्हाला? की हो, पहिला आहे. पुरस्कार कधी मिळाला? हे लहान लहान कुठे ते पणजीला गेलो होतो, काय पणजीला गेलो होतो, तिकडे 5-1 हजाराचा मिळाला. काय त्याच्यावर मुंबईला गेलो, पहिला दिल्लीला गेलो, तेव्हा मला मुलाखत द्यायला मला 28,000 दिला. परत मग आलो, मग जवळ मला 5-6 महिने झालं, परत अजून दिल्लीला बोलवला, आणि धनखड साहेबांनी माझा सत्कार केला. बाबा हे वाद्य, मी त्याला वाद्य पण हाताने दिला, तरी 1 लाख रुपये दिलं, आणि विमानाचा खर्च दिला. वा. आज मुंबईला किती वेळा? आता मुंबई तर काय, आता ते वर्षात 2 फेऱ्या मुंबई तरी होतात, कोणी नेतात, पण ते मुंबईची काय, मुंबई ही जवळीक आहे म्हणून कोणी 3,000 2,000 नेतात. आणि चमत्काराला नमस्कार दावायचा, आणि जे काय दिला तर खिशात घ्यायचं आणि येतात. त्याचं मी मागत नाही, माझे प्रचारासाठी मी मागत नाही. प्रचार झाला पाहिजे, आणि परिसरात सगळ्यांना कळला पाहिजे काय भिकल्या कोण आहे. बरोबर. आज भिकल्याने लोकाला भिकस लावला अशांना भाग नाही. वा. काय पण लोक आज मला पाहतात, माझी बोलण्याची काय टेक्निक आहे, आणि मग आमची घराण्याची वागणूक काय आहे, गरीब घराण्याची मोठेपणा काय दाखवायचा. असं वाटत नाही का की आपण थोडं हे वाद्य घेऊन मुंबईला गेलं पाहिजे? मुंबईला गेला तिकडच्या पाहिजे, लोकांमध्ये गेलं तर तुम्हाला अजून प्रसिद्धी मिळेल, अजून तुम्ही लोकांपर्यंत पण पोहोचा. भाड्याला तर पाहिजेत ना. बरोबर. तेही आहे ना खरंय. भाड्याला. आणि भाडे जर गेलो आपले ते 1 दिवस गेलो आलो तर ना, तर गटारीत कोण आपल्याला झोपाय देईल ना. तर काय अख्खा दिवस मी तिकडं जेजुरीला गेलो, तिकडे 1 दिवस राहायचा, मांढरा देवीला जायलो, तिकडं मागायचा. कोणा ज्याला जाणीव आहे, ज्याला हे जे काय त्या सगळा विचारला तर कोणी तो 10-5 रुपये खायचा, राहायचा कुठं झोपून, आणि यायचा परत. मग असं करून करून मला ही लालच लागली. ते दिवस कलेक्टर सांग, बाबा ही निर्मिती तर तू केली, पण हे तुला येत परत कोणा नाही नेला, मला वाद्याने नेला. बरोबर. वादी माझी प्रसिद्ध, मी कोणाच्या मनमानी, मी कोणाचं असं रेकॉर्डिंग करत, कोणाचा काय केला दिला काहीतरी घ्यायचा ना, तर मनमानी मनासारखा झाला.
ऐकलं काय? बरोबर. माझा मनमानी मी हे केला, मनासारखा झाला. आणि अजून तरी माझी परिस्थिती आहे, पण ती मी हे कोणाला दावली नाही, माझी कलेनी दावली. पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावरचा भिकल्या धिंडा हा माणूस दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीतला अनुभव आठवतोय का? पहिल्यांदा दिल्लीत गेला तेव्हा काय झालं? दिल्लीत गेलो तर मला विचारला धनखड साहेबांनी, बाबा आदिवासी तू आलास तर कशावरनी? तर मला सांगला शेरके मॅडमनी मोबाईलवर पाहला आणि मोबाईलवरशी त्यांनी पाहिला का हा माणूस श्वासाने वाजव, म्हणजे काहीतरी आपले समाजाला समजून देणारे आहे किंवा समाजाला समजला पाहिजे असा हा माणूस आहे. मग तिने मला नेला, बाबा येशील काय दिल्लीला? तिकडं नेसाल आणि मला आणून कोण ठेवलं? नाही, माझा मुलगाच येईल. मग तर आम्ही गेलो इकडूनशी बडोद्यावरची मुंबईवरचं गेलो. तर 2 दिवस झालं, पूर्ण 2 दिवस नाही पण 2 दिवस झालंच काय. मग तेथे मी मुलाखत दिली काय, तू जो आला तो आदिवासी कशावरनं? मग आदिवासीची राहणीमान काय एवढा सांगायला गेला तर तेवढा मी नाही सांगू शकत. पण आदिवासी म्हणजे काय, मग आधीचा आहे मग आमचा वाद्य आहे. ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासानं वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती. मी आलो डंपवालं सारेंगीवालं 500 लोक हरवलं आणि माझं बरं कसा वाद ही दोरी बांधली गळ्यात वाजवाय गेला तर मी अर्धा पाऊण तास जिखायच्या चालण्या वाजवला. मग धनखड साहेबांनी सांगला वा, म्हणजे आणि दिल्ली मग मी गाजवली. असा. तर मग तसाच 1 लाख रुपये त्यांनी दिलं, भारत सरकारने 1 लाख रुपये दिलं. तर मग परत अजून 2-3 महिने जात नाही तर परत केंद्रीय सरकारने 3 लाख रुपये दिलं. आणि मला मग ती हे कागदपत्र का मी लिहे नाही, कोणाकडे लिहून मागला नाही, पण मोबाईलवर हे पाहून प्रकाश झाला. माझा प्रश्न तोच होता, कारण की बऱ्याचदा पुरस्कारांसाठी कागदपत्र मागितली जातात, पुरावे मागितले जातात. असे तुमच्याकडे काही मागितले का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? माझे पुरावे हो, ते फोटो हा ते मी याच्या आपली प्रकल्प ऑफिसला फाईल एक निघ कलावंतासाठी, त्याची ती जाहिरात निघ. पण मला ते माहीत पडलं, मग ती जाहिरात आणली आणि ते जवाहरला पिंपळेबाई आहे तिच्याकडे लिहून मागला, बाबा हे ससं. मग हे मलाही माहीत नाही, पण मी ते लिहिलं न तहसील प्रकल्प ऑफिसला फोटो जोडून आणि फोटो म्हणजे मी रंगीत फोटोच हे काढलं, फायली रंगीत झिरॉक्स नाही रंगीत काढून काहीतरी झालं 500-600 आणि ते पाठवलं. आणि तसं करून ते मग मामलेदार कचेरी 3 फायली बनवल्या आणि त्या मग जाहिरात झाल्या. आता तर मी पालघर जिल्ह्याचा अध्यक्षही आहो, समितीवर आहो, पण मला अजून ओळखून लोक नाही राहिला. हो परत हो माणूस पोहोचल काय, पण माझे गोड बोल शब्दाला लालच कती चांगली गोड लागली. असं सरकारी कामामध्ये पहिली एवढी इज्जत मिळायची का? जेव्हा तुम्ही जायचा कधी मदतीसाठी, कागदपत्रांसाठी, इज्जत मिळायची सरकारी कामांमध्ये तिकडच्या लोकांकडनं? काय मिळेल तो सांग, हे तुला मी माहीत आहे तर जा कुठं तरी कागद जा लिहून घेऊन ये. मलाच माहीत नाही तर मी तुला काय लिहू? मग सांग तुझी जात परत. आणि आता माझी जात तर मी माझं वारली जात आदिवासी आहे काय, मग काय बिगर आदिवासी आहे काय आदिवासी आहे हे नाही, पण मी आदिवासी आहे. रहिवासी माझी राहणीमान माझा आहे. मग ते कागदपत्र याच्यावर कागदपत्र दिलं आणि म्हणजे असं बोलण्यावरची माझी ही सगळी जाहिरात झाली. आणि मग ते आता कळायला लागला लोकांना काय, अरे तो भिकलेला कोण सांग, कोणीतरी पुढारी व्हावा. मला असे गरीब घराण्यात पुढारी तर कोण, मला कुत्र्यासारखं लाताटत काढत तसा. तहसीलदारला सांगशील तुला इथं कोणा पाठवला, कोणाची सबूत आहे? अरे मी आता कोणाला मी माझी ओळखपत्र देतो. आणि आता मी कलावंताचे समितीवर आहो, पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष आहो आणि याच्यामुळे तर आता राज्य पातळीवर गेलो. आता भाव खात बसून मला आज तुम्हाला पुरस्कार मिळालेत म्हणून आज ही लोक तुम्हाला मान देत आहेत. ह्याच्या आधी ही लोक मान देत नव्हती. पण या गावातल्या पालघर जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या राजकारण्यांनी म्हणा, नेत्यांनी म्हणा,
जवळपासच्या जे काही सरपंच असतील, आमदार असतील, ह्या लोकांनी कधी तुमची दखल घेतली हे का? 5 दिवसाचं आमदार आणि 5 दिवसाचा सरपंच ह्याला काय खायची अक्कल आहे? हा, हे पहिला ठाणा जिल्हा होता. हा, बरोबर. मी इथून ठाण्याला आहे, इथून आम्ही 1.5 दिवसात चालत जाईन. बापरे. 1.5 दिवस होत मला जायचा आणि तिकडून अजून काम करायचं आणि याच्या खांकात बचक्या बांधून घेणं आणि याचा मग तेव्हा तुम्हाला कुणीच कोणी नाही दखल घेतली नाही. कोणी दखल नाही घेतली. काय आज जेव्हा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र हे सगळे लोक आता सगळ्याचं कान उजेडलं. हा माणूस दगडासारखा पडलेला, म्हणून मी सांगतो हा दगड आहे ना, त्याला सेंदूर लावला काय तो देव होय. बरोबर. आणि ज्यांनी मूर्ती घडवली ना, ती ज्याच्याकडे पैसे त्यांनी धंद्यासाठी इमारत बांधायसाठी देव केला. जो दक्षिणा तो दक्षिणा टाकून तो झाला श्रीमंत. आज प्रत्येक जण म्हणतोय, प्रत्येक नेत्याला असं वाटतंय की माझ्यामुळे मिळालं, माझ्यामुळे हा, सगळं मिळालं, सांगतात. आम्ही प्रयत्न केले. हा, फार मला जिकडे तिकडे बोलवत, पण मी आता रात्री मी झोपलो नाही. रात्री विचार कर, म्हणजे विलेमय विचार केल्याशिवाय विचार स्वतःलाच विचारायला लाग. म्हणजे माझे विचारायला विचारला, ज्याला कोणाला यायचं तेथे या, ना तर मी दक्षिणा घेईल तेथे येणार नाही, किंवा आम्ही तुझा चांगला करू, आम्ही पेपरला आवड करू. माझे माणुसकीची धंदा करून देणार नाही, माझे संस्कृतीचं माझी इतिहास घडून देणार नाही. इतिहास ते इथं घडून जाईल असा मी रात्री विचार केला. वा वा वा, हाच तुमचा साधेपण आहे. आम्ही आल्यापासून बघतोय तुम्ही प्रत्येक येणाऱ्याला घरात बसवताय, पाणी देताय, त्याच्याशी बोलताय. कुठेही गर्व नाहीये, नाही, काय? कुठेही आपण केलेल्या कामाचा अभिमान नाहीये. असं हा साधेपणा कुठून आला? हे साधेपणा असा ना, मी सांगलं ना, काय देवानी ब्रह्मांड निर्मिती केली आणि देव निघून गेला. आता देव आहेच कुठं? आता माणूस आहे तोच देव आहे. ते माणसाने हात जोडलं, आपल्याही जोडायचं. हा, मग पळसोंड्याला प्रसंग झालं, नटवचोंड्याला नटलं, खरोंड्याला खरं झालं, शिनगार पाड्याला शिनगारलं, अडखडकाला आड झालं, काष्टा खोसाळ कासट वाड्यालं, कसेलीला येऊन देव हसलं, वाळवंड्याला येऊन बसलं, तेथून गेलं गोऱ्यांला जाणं खरं झालं, आणि गंभीरगडाला चांद्याला गोंदे. वा, म्हणजे हे तुमच्या लोकपरंपरेत जे बोलतात हा, तेच तुम्ही सांगताय की आता माणसात देव शोधायला पाहिजे. मग आता देव मी समजा आता माणसासारखा ओळखला म्हणून माणूस कोठून पण येतो ना. खरंय. आणि माझे वाद्याने हे तेच केला. मी त्याच्यात काय गुणगान मी सांगत हो ना, तांगडा सौरी, गोहरा सौरी, पोपटा सौरी, घोंगा सौरी, तुंबा सौरी, जे मी काही सांग हे आपला दैवत आहे म्हणून ते सांगतो. आणि दैवत म्हणजे तुम्ही माझ्या समोर देव आलंच आणि मी पण तुमचा सेवा करायला बसलो ना. म्हणजे कोकणच्या तर माणसाची सेवा केली पाहिजे, तेव्हाच मेवा मिळेल. सेवा नाही केली तर मेवा कुठून मिळणार आहे? बरोबर बरोबर. या सगळ्या तुमच्या प्रवासात एका व्यक्तीनं खूप महत्वाची साथ दिली, ती म्हणजे तुमची बायको, तुमची पत्नी. काय ना, ते चांगलं ना. आज त्याही वयाच्या 80व्या वर्षात तुमच्या सोबत राहतायत, सगळं करतायत. त्यांच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, कारण की आम्ही मगाशी आल्यापासून ती बघतोय. जास्ती बोलत नाही. आता ती कशा बोल, तिचा गर्भपिशवीचं ऑपरेशन झाला आणि आता 2-3 महिने झालं. तिला ज्या बोलायला जास्ती जाई ना, तर त्याचा विचार तिला बीपी वाढल असे करताना बोल. तुम्ही सांगा त्यांच्याविषयी आम्हाला. नाही, मी तिचे अंतकरणात काय आहे, माझ्या अंतकरणात काय आहे ते मी नाही सांगू शकत. आता मी तुम्हाला सांगायला गेलो, अगदी घरवालीच्या मनात काय आहे, नवऱ्याच्या मनात काय आहे. नवऱ्याने चांगला बायको माझी फार चांगली आहे, पण एखाद शब्दाला बायकोला चांगला काय, मला पाणी तापून नाही दिलास तू, बायको आहेस काय, चल. मग ती किती मनाला लागल तिचे. माझा नवरा हा हारगिरी संगती आवडी निवडीचे गोठीचा हो माझा स्वार्थीपणा आहे. मग मी आज मला सकाळी सांगला तर ती कितीचा मन साबणाखाली धवला तरी नाही निघणार. बरोबर, विचार विचार केला. खरंय. तुम्ही म्हणाल त्यांच्या आजारपणाविषयी, त्या आजारी होत्या, त्या आजारपणात कोणी मदत केली का तुम्हाला? केली म्हणजे हे माझे याच्यावर टुपरू लाईटवर म्हणजे यावर पाहता बाबा हा माणूस असा आहे. मग जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा मिलिटरी होता, तो पाहिला का हा जव्हार तालुक्याचा माणूस आहे. मग त्याचा भाऊ इथं बांगर म्हणून डॉक्टर आहे,
घोटिलं आणि त्यांनी मग आम्ही कागदपत्र केलं. त्यांनी ते स्वीकारलं का बाबा असा माणूस जगात मोबाईलवर दिसतो. मग आम्ही तिथं सांगला 8 दिवस होतो. ते नॉर्मल केला, पण ते परत अजून ती काढायची होतं. त्याचं काय 50,000ची तर मशिनरी लागल. मग तिने मंत्र्यांना पाठवलं आणि ती संस्था मोठी आहे. मग त्यांनी त्या सगळा केला. मग 3-4 लाख रुपये तर त्यांनीच खर्च केला. पण इकडं ते मी 1 लाख रुपये कुठून मागून येई, कुठं वाजवायचे आणि तिकडून काहीतरी देत ते तसं करून 1 लाख रुपये तिच्याकडे ठेवलं होतं. काही उद्याला काय झाला ना तर पाहिजे. आणि तेच थोडं पैसे खपलं तर मी तिला सांगा पण नाही. तिला सांगला तर त्यातून अजून तिचा आजार वाढल. मग झिरवाळकर साहेबांनी मला बोलवला तर 1 लाख रुपये 51,000चा चेक त्यांनी दिला. माझा सत्कार केला. मग परत अजून म्हातारीला घेऊन गेलो. वा. तेव्हा 8 दिवस देईल क्या बात आहे. चेक आणून जमा केला आणि गेलो. म्हणजे बायकोला वाचवण्यासाठी एवढे वाचवला. प्रयत्न केले. थोडं ते गेलं आणि आता माझ्याकडे 5,000 रुपये राहिलं. तोपर्यंत माझं गरगराट गडगडाट गाजायसारखा लागला. थांबतो अरे 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 म्हणजे तोपर्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. झाला. वा. बाबा तुम्ही इतकं भरभरून बोलताय, तुम्हाला असं वाटतं का की ह्या समाजात, ह्या जगात, या सरकारच्या दरबारी कलेला आणि कलाकारांना किंमत आहे का? आता ते सरकार जो आहे ना, सरकारला सगळाच पाहिजे, पण कलेला काहीतरी अनुभव पाहिजे. कलेचा अनुभव काय आहे तो कलेवाल्यालाच माहीत आहे. बरोबर. काय कला केली म्हणून सरकार त्याच्यावर लक्ष देईल की बाबा ही कला पटण्यासारखी आहे बरोबर. किंवा समाजा पुरीती जाण्यासाठी आहे काय. मग समाजाला समजून सांगला पाहिजे. जसा काय एखाद मास्तर ठेवला त्यांनी तर पोरांना तो शिकवल तरी त्याला पगार देईल ना. खरंय. त्या पोरांनी जर शिकवला नाही तर तो मास्तर कशाचा तो. वा. पण मला बाकी मास्तर नाही न काही नाही. माझं आडवडील ते गेलं पण त्याचा जे ते काळाला मी नाही होतो. पण तो काळ मला माहीत होता. ते माहितीप्रमाणे मी हे शिकायला लागलो. आणि मग मी तुम्हाला सांगलं ना, काय देव होतं काय नाही होतं नाही कोणी पाहिलं तर. पण आमचं म्हातारा आई बाप असं सांगत होते काय देवाने ब्रह्मांड निर्मिती केली आणि देव निघून गेलं. देव आता नाही हा काय तेच मी सांगला ओढा काय ओढे गेलं ते आता नाही हा. आता माणूस आहे तो देव आहे. आता माणसाशी चांगला वागला त्याचा दिवस हा. माणसाचे अरे तुरे केला ना तर ते दिवस नाही हा. तो वारा आहे. देवाने फक्त वारा दिला आहे. वाराला काही झाड दिलं. ज्याती वारा दिला काय खांदी मुडं. तसा आपला जीव आहे. जीवात जे आपलं जे मन आहे त्या मनाला आपले मनाला आपला विचार करशील तरी ते मन चांगला राहील. आपले जर मनाला विचार नाही केला विचार केला तर मार खायची वेळ येईल. शिव्या खायची वेळ येईल. बरोबर. कधी जायची ही वेळ येईल. बरोबर. हे आपले माणसाने वागणं काय आहे ते हृदयाचा जीव आहे तोच सांग आपल्याला. खरंय. आज तुम्हाला इतके पुरस्कार मिळतात, पण पुरस्कारांसोबत पैसे मिळतात की काही लोक फक्त पुरस्कारच देतात? पुरस्कार म्हणजे हे मेडलच देणार कोण देईल काही. आता ते काय बोचक्या बांधून देत हा काय आठवा भरून देत हा काय बाबा पुडी वाळून देत हा. कोणी एखाद देईल तर भाडेल बाबा फार चांगला बोलला संसार तर मग रोजी रोटीसाठी काही दिला त्याच्या मी मागतो असा हे मला देशील तर मी तुला सांगणार तर सांगणार नाही. असा जर मी रग घेऊन पडतो ना तर आज ही माणुसकी जगभरात माझी नाही पोचली असती. वा. खरं म्हणजे तुम्ही तुमच्या कलेचा कधी अहंकार केला नाही, नाही त्याचे कधी केला. पैसे हक्काने आणि हट्टाने मागितले नाही तुम्ही. नाही जे दिलं ते घेतलं. हो ना. पण मग कुटुंबाचा काय म्हणतात की कुटुंबाचा खर्च कसा चालतो रोजचं तुमचं कुटुंबाचा चरित्र- खर्च म्हणजे हे मी वाजवायचा आणि ते वाजवायचा आणि तिकडं कोणाकडं दिला ते घ्यायचा आणि कोणी भजन दाखवल तर कोणी कांदा दाखवल तर कोणी चहा पिकेल ओढाच झालं सांगल. म्हणजे आजही तुम्ही लोकांच्या दारोदार जाऊन तारपा वाजवून पैसे घेऊन स्वतःचं भागवता? हा तेच. दुसरं काय मी काय व्यवसाय करू. कोठं मी दूर गेलो तर काय आणा पैसा आणला 100-200 मग ती गोडाची उधार भरायची. खरी ही गोट आहे. आणि मग
अशी करून पोरा इकडे सांभाळायची आणि मी इकडे जायच्या दुसरे कुठं कुठं मागं थिंडायचं नाही, ते मागं थिंडायचे म्हणजे कला दाखवत कला हिंडायचं. दाखवत ते कलेला भरभरून कुठं तरी मला मी जरा लालच लागली, बाबा हे वाद्याने माझा पोट भरतं. मग कोणाची काय झाडझूड नाही केली. मी तसाच इकडे अळंदी, जेजुरी, बारामती, सान्या, शृंगापूर तिकडे फिरायच्या आणि इकडूनची मग हे पालघर जिल्ह्यात तिकडे फिरायच्या. इकडेही लोक मग कोणी ज्याती ज्याती 10 पैसे पहिले, 10 पैसे, 5 पैसे, 2 पैसे. आज हा तारपा वाजून तुम्ही इतका मोठा संसार उभा केला, उभा केला. मुलांना मोठं केलं. आज वयाच्या 92व्या वर्षी कशाचा आधार वाटतो तुम्हाला? हेच वाद्याचाच वाद. पोरांचा लग्न केला मी, कोणाची झाडझूड नोकरी नाही केली, काय चाकरी नाही केली, कोणाचे घरती गेलो नाही, म्हणजे हे सगळा एवढा काम कराय. आणि मग याच्यात लागलो मी शेतकी खात्यात. फार हुशार, शेती दुरुस्ती कराय ना ती. आणि असा करून करून मला 51 रुपये मला मग ते द्यायला लागलं. मग तसा करून करून पोरांची लग्न वगैरे केली. आणि आता पोरा नातूचीही केली. नातूची आता पंतू, आता 8वीला पंतू. हा नातू तर कंपनीत. आता मी रुपये अजून ते नाही. एक पोरी सुपरवायझर आहे कंपनीत, माझी नावाने ऐकायला सापडत. एक सुपरवायझर आहे मोठीची. एक बारके मधवा पोरगा सुपरवायझर आहे. वा. आणि काल दिवशी एक तो पोरगा होता, तो गाडीवरची पडला, तो जरा इकडे फ्रॅक्चर झाला. पण आज मी कालदीपासून जरा धोक्यात नव्हतो. मी त्याला पोरग्याला घालवलं. तुम्हाला लग्न करून दिली, गाड्या घेऊन दिल्या माझ्या आई पातीने. मी माझ्या म्हातारी याचं 8 दिवस काल 16 दिवस घेऊन राहिलो. म्हातारीला विचारला एक दिवस, काय कशी काय बा, कसा काय. पण मी आज काळजीच राहतो. अजून मी त्याच याच्यात. पण तुम्ही आज आली ना, तुम्हाला मी सांगायचं का बसला तर मी जातो पाहिलं. पण येईल सांगा पाहिजे त्याची पहिला हात हो झाला. वयाच्या ह्या टप्प्यात सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवरती नाही निर्भर नाहीये? काय नाही, अजून त्यांची हातची हात नाही पिजला आहे. जे काय ते तुमचं माझा हे सगळं इकडून तिकडून 3 नातवंडाची मी ह्यांचं लग्न करून दिली. त्यांच्या मुलग्याने दिला. त्यावेळी विचारा, ट्रॅक्टर एक बारीक लांचेन घेऊन ट्रॅक्टर दिला. आणि 8 गाई ते माझी घरवाली चारत होती, म्हणतात बंद पडली, हे ट्रॅक्टर घेऊन दिलं. पण ते तुम्हाला हवं नको विचारतात का? काय विचारतील? काही विचारत नाही. त्यांचे मनातच विचार नाही, आपला विचारायचं आपल्याला गरज आहे. पाहायला कुठं काय कोंबडा कोठं उघडून ठेवला आणि कुठं भांडा कोठं आहे, त्या भांडा काय कसा नाही घसला. तर म्हातारीला सांगायचं जरा झाडून टाक. आज लक्ष्मी आहे तू घरादाराची, तू सगळं कर. आज त्याच घराच्या त्यांना लक्ष्मी म्हणता तुम्ही मग घराची? काय काय करू? त्या आहेत म्हणून सगळं आहे. सगळं आहे म्हणून तर मी सांगला काय. ही एक दांडी म्हणजे ही हा पुरुष, ही बाई. एक दांडी असेल ही, नाही तर मग ती पुरुष काय करेल रे? खरं आहे. मग आज दार मोकळा आहे, ते लक्ष्मी आहे म्हणून तर दार मोकळा आहे. वा. लक्ष्मी नसली ती तर हे दार बंद असतं, ते तुम्हाला फोटो पण नाही दिसलं असतं ना. मी तर कुत्र्यासारखा कोणाच रे एखाद घास बुकजला, आज डोसली नाही भाकर द्यावं. आता अरे काय करू, भाकर नाही. सुनसलं जा बरी चार, सुनसला हां भाकर करेलच नाही, पण करून देतील काय त्या म्हातारे आहे तर त्याला सांगणार काहीतरी हो आता दे एखाद कुटका करून. पण मी ह्या कमवून दिला तर ती देईल, आणि मी ह्या जर कमवला नाही तर ती काय देईल. असं आहे गोट फार. ह्या गप्पा न संपणाऱ्या आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हटलात. आज बोलताना डोळ्यात पाणी आलंय तुमच्या. ते पाणी कशासाठी आहे? ते जुनी आठवण, हालासाठी शालाखाली, कडू फळाखाली. आणि आज चांगलं दिवस आलं म्हणजे आज चांगली माणसं सोन्यासारखी इथं माझ्या समोर पिंगळी दिसायला लागली. वा. आज सगळ्यात जुने दिवस आठवत आहेत, जुने हाल आठवत आहेत. आठवतात ना. कोणाची मजुरी मागायला गेला, अरे मन द्या जरा जा एखाद किलो मला आज धान्य. आणि तू काय करस करायला इथं आहे काय नाही. दुसरे घरी बाबा दे रे मला 5 रुपये दे, जरा 5 रुपये द्यायला देन, पण कशावर भरशील आणि काय पाहून तुला देऊ. म्हणजे उधारीला सुद्धा कोणी पैसे दिले नाही दिलं.
मी अजून सांगू, माझा मुलगा जन्माला आला तर सवीचा देव होता. एक जणाकडे 5 रुपये मागाय गेलो, 5 रुपये मला दे. मी ह्या महिन्यात नाही दुसरे महिन्यात तरी 5 रुपये देईन. हा, 1.25 रुपये गावात, 1.25 रुपये मजुरी, पण 5 रुपये मागाय गेलो ते केंझऱ्याकडं तर अख्खा दिवस घालवला, नाही दिला. भासऱ्याकडे गेलो, 2 आठवू मला तांदूळ दे, का देव करायचे आहे मुलाचा. मला काय सांगला, सूर्यदेव आहे हो सांगल. पोरा सांग तुम्ही करायची आणि मजुऱ्या मागायला येतात, पोराच नाही घडायची. काय वाटलं असेल मला, पोरा सांग आम्हाला करून सांगता आणि पोराला जे पेज करायला मात्र तेच करायलाही पैसे नव्हते एक वेळी. हं? असा दिवस मला दिलं होतं. आज मी जे माणुसकी मी अशी ठेवली, माणसासारखी माणुसकी, तर चांगला ना. काय देव सोन्याचा आणि चांदीचा चाटायचा आहे काय? माणूस आज मला समोर आला, होच मला सोन्यासारखा पिवळा दिसला, ही आज मला सन्मान, डोळ्याला पाणी येई म्हणजे ती आठवण आहे. असा वा वा बाबा, खरंच खूप खूप धन्यवाद. फक्त जाता जाता एक विचारायचंय, मगासपासून तुम्ही खूप नावं घेताय तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची. आदिवासी समाजामध्ये नावं पण खूप वेगळी असतात. हो. जसं की तुमचं नाव भिकल्या, वडिलांचं नाव लाडक्या. लाडक्या. ती जी काही तुम्ही नावं सांगितली, ही नावं कुठून येतात? ह्या आदिवासी परंपरेतली नावं कशी जन्माला आली आहेत, माहिती तुम्हाला काही? हंतने असे ते वारावर किंवा त्यांच्या आडवडील त्यांनी काय केलं त्याच्यानुसार होती नावा. ही तो तोडेकड कोणाकडं हे याच्याकडे जात नाही, भटाकडे जात नाही, काही आपले कोणचे वैद्य भक्ताकडे जात नाही. मग ते नावानुसार हो पोरग्या नवसे नाव ठेवला म्हणजे फार मी नवस गेला, देवा धर्माला नवस करून हो नाव जन्माला आला. मग तो त्याच्या मनावर आईबापाने ठरवून नवसेने नाव ठेवायचा, सजनने नाव ठेवायचा. म्हणजे हा पोरगा सजनपणाने वागल असा सजनने नाव ठेवायचा. हा पोरगा असा एकोणच्या महिन्यात आला रे, तर चैत महिन्यात, पण चैताचा महिना तर कडक उन्हाळ्याचा राहा, पण चैत्या नाव ठेवून काय? मग ते विचारायचं चैत्या ठेवू, मग चैत्या आपला मुलगा चैत्या ठेवला तर काय, चैत महिन्यात जन्माला आला. वा, असं मस्त मस्त मस्त. तुम्ही जे सांगताय ते फक्त ऐकत राहावं असं वाटतं. मला असं वाटतं इतकी वर्ष तुम्ही जे काही कष्ट केलं, जी मेहनत घेतली, जे हाल अपेष्टा सोसल्यात, त्याचं फळ म्हणून आज हे यश मिळालंय. आज इतकी लोक ओळखतायत. तुम्ही म्हटलात की एक वेळ या गावात सुद्धा कुणी मदत करत नव्हतं, पण आज तुम्हाला माहिती आहे, आज भारतभरात तुमची ओळख झाली आहे. आज प्रत्येकाला भिकल्या धिंडा हे नाव माहिती आहे. कदाचित हेच तुमच्या कष्टाचं फळ आहे, कष्टाचं चीज झालंय. आणि खूप अभिमान वाटतोय आम्हाला इथे येऊन तुमची मुलाखत घेताना. आणि त्याहीपेक्षा जास्त अभिमान वाटतोय तुम्ही आम्हाला इतकं प्रेमाने वागवता, इतकं घरात आल्यापासून विचारता. खूप खूप अभिमान वाटतोय तुमचा. आणि तुम्ही तुमचा जो साधेपणा आहे तो ह्या भारतापुढे, ह्या जगापुढे, ह्या देशापुढे आम्हाला पोहोचवायचा आहे. खूप मनापासून गप्पा मारल्यात. धन्यवाद बाबा. असं म्हणून तुम्ही सांगा काय, आज माणूस आहे, माणसाने माणसासारखा वागला ना तर माणूस जवळ येईल. देवाला किती फुला वाहली, किती आराधना केली, तो देव आता निर्जीव देव झाला. खरंय. पैशाची मागा देव धावला, पैशाचा पुजारी देवाची मागा लागला, आणि देवाला देव लागला तर पैशाचीच मागा लागला. वा 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 वा. मुखापर आणि देव, माणूस हा माणूस देव समजायचा. म्हणून आज मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगा गेले ना, ते एक बात 9 हात होल, ते तुम्हाला जास्ती होल. खरंय बाबा. मला फक्त एकच विनंती आहे जाता जाता, गप्पा तर आपल्या झालेल्या आहेत, त्या न थांबणाऱ्या. तुम्ही खूप छान बोलताय, पण मला असं वाटतंय की तुमच्या शब्दाचा आवाज ऐकलाय, तुमच्या श्वासाचा आवाज ऐकायचा आहे, तुमचा तारपा ऐकायचा आहे आम्हाला.